आणि म्हणून मी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बॉईज सेक्शनमध्ये जाऊन बसले. तर झालं असं की मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पहिल्यांदा जाणार होते आणि मला अजिबातच कल्पना नव्हती की बॉईज सेक्शन वेगळं आहे, गर्ल्स सेक्शन वेगळं आहे. मी आपलं सरळ सुटले आणि जिथे जागा दिसली तिथे जाऊन बसले. आता माझ्या बाजूला एक मुलगा होता. त्याने थोडं असं करून बघितलं, पण तो बिचारा काही बोलला नाही, कारण त्याला वाटलं व्हॉट इफ शी आयडेंटिफाय एज ही. बरं, मला वाटलं की आपल्याकडे इतका रागाने का बघतोय. मग नंतर मी विचार केला की जाऊ दे, असतात काही लोक माणूसगाणी. बरं, आता मोमेंट ऑफ रिअलायझेशन. अर्धा तास वाचल्यानंतर मेमोराईज करायचं म्हणून मी जरा वर बघितलं, तर जिकडे तिकडे मुलंच दिसत होती मला. आणि माझ्या मनात पहिला काय प्रश्न आला असेल की मुली का नाही आहेत लायब्ररीमध्ये अभ्यास करायला. मुलींना काही सिरियसनेस नाही. हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं लिटरली तेव्हा. परत मी माझं वाचायला लागले. मला अजून पण रिअलाइज झालं नव्हतं. वाचायला लागले परत. 10 मिनिटांनंतर माझ्या लक्षात आले की 1 मिनिट, कदाचित आपण बॉईज सेक्शन मध्ये येऊन बसलोय. म्हणून मी इकडे तिकडे बघायचं आणि जेव्हा मी मागे बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की गर्ल्स सेक्शन तर मागे आहे आणि आपण बॉईज सेक्शन मध्ये येऊन बसलोय. आता काय, उठून गर्ल्स सेक्शन मध्ये जाऊन बसायचं तरी लाज वाटणार, बॉईज सेक्शन मध्ये बसायचं तरी लाज वाटणार. तरी पण असं करत करत 10 मिनिटं मी तिथेच काढली. त्याच्यानंतर 10 मिनिटांनंतर शेवटी उठले. म्हणलं लाजेपायी इथे बसून आपला अभ्यास होणार नाहीये. उठले आणि गर्ल्स सेक्शन मध्ये जाऊन बसले. आता माझं नशीब चांगलं होतं म्हणून तिथे कोणी नव्हतं. म्हणजे जे मामा असतात कॉलेजमधले ते नव्हते. परत लायब्ररीमध्ये एक सर असतात ते नव्हते. मी गर्ल्स सेक्शन मध्ये जाऊन बसल्यानंतर 5 मिनिटांनी ते तिथे आले. आता तुम्ही म्हणाल, समृद्धी तू काही आंधळी आहेस का, जातानाच तुला दिसलं नाही गर्ल्स सेक्शन कुठे येते. सांगते काय झालं. कॉलेजच्या लायब्ररीच्या इथे 2 जिने आहेत, एक एंट्रान्ससाठी आणि दुसरा एक्झिटसाठी. आता मी फुल अभ्यास करायच्या या झोनमध्ये असल्यामुळे चुकून एक्झिटच्या जिन्याने वर गेले आणि एक्झिटच्या जिन्यासमोरच बॉईज सेक्शन आहे.